हॅलो डिअर स्टुडंट्स, कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रिज कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली होती. तसंच तुम्हाला मी असं आवाहन केलेलं होतं की जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर सिरीज हवी असेल की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या कोर्सबद्दलचा जो सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड गायडन्स द्यावं, तर तुम्हाला कमेंट करून सांगा असं मी सांगितलेलं होतं. आणि कालच्या दिवसभरात तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्यात की येस मॅडम आम्हाला ही सिरीज स्टार्ट करा. सो आपण आजपासूनच ही सिरीज जी आहे ती स्टार्ट करत आहोत. आजचा जो आपला फर्स्ट व्हिडिओ आहे तो आहे क्लास 10थसाठी, ज्याच्यामध्ये सायन्स पार्ट 1चा स्टडी आपण आज करणार आहोत. स्टुडंट्स, जर तुम्ही तुमची जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ती जर डाउनलोड करून घेतली असेल तर त्यातली जी फर्स्ट शीट आहे, शीट नंबर 1, त्या शीटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पहिला साऊंड चॅप्टरवरती जे क्वेश्चन्स आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे ते दिसेल. अर्थातच आपण पूर्ण चॅप्टर तुम्हाला तिथं स्टडी करणं किंवा लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड नाही आहे. त्या चॅप्टरमध्ये फक्त एवढ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला ह्या वर्षीसाठी युजफुल आहेत असं त्यांनी तिथं सांगितलं. आणि आपण फक्त तेवढ्याच, म्हणजे पूर्ण चॅप्टर मी इथं टीच करत बसणार नाही, पूर्ण चॅप्टरमधल्या कन्सेप्ट मी सांगणार नाही. फक्त ज्या आपल्याला ह्या 7 कन्सेप्ट सांगितल्यात की ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, सो आपण तेवढ्याच इथं इन्क्लूड केलेल्या आहेत. सो स्टुडंट्स, आता हा जो साऊंड चॅप्टर आहे, साऊंड चॅप्टरमध्ये आपण सुरुवातच बघितली की साऊंड हा काय आहे, तर इट इज अ टाईप ऑफ वेव्ज. आता ह्या ज्या साऊंड वेव्ज आहेत, ह्या साऊंड वेव्ज हा एक प्रकारची एनर्जी आहे. मग आपल्याला साऊंडच्या बद्दल जर इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर साऊंड ही एक टाईप ऑफ एनर्जी आहे. एनर्जी बिकॉज ऑफ विच वी आर एबल टू हिअर, विच क्रिएट्स सेन्सेशन ऑफ हिअरिंग. ज्या एनर्जीमुळे आपल्याला ऐकू येतं त्या एनर्जीला म्हणायचं साऊंड एनर्जी. आता यानंतरची जी दुसरी कन्सेप्ट आहे ती आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता एक लक्षात घ्या, साऊंड ही एनर्जी आहे. मग आता ह्याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं हे तर आपण सांगितलं. हा जो साऊंड आहे त्याचं प्रोपोगेशन पण कसं होतं ह्याच्याशी रिलेटेड पण 1-2 पॉईंट्स त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत की साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी, म्हणजे साऊंडच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी देअर इज नेसेसिटी ऑफ मेडियम. मेडियमची आवश्यकता लागते फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड. मग हे मेडियम सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस हे असू शकतं. आता ह्या मीडियमपैकी जर व्हॅक्यूम असेल तर व्हॅक्यूम कंडिशनमध्ये साऊंड हा ट्रान्समिट होत नाही एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे. आता जसं की तुम्हाला सांगितलं ही वेव्ह आहे, सो ही कसल्या प्रकारची वेव्ह आहे, तर इट इज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके, आता ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह कशाला म्हणायचं, तर ज्या प्रकारच्या वेव्हमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स आहे त्याची जी मीन पोझिशन, समजा आपण ही एक त्याची मीन पोझिशन ॲक्च्युअल पोझिशन म्हटलं तर या ॲक्च्युअल पोझिशनमध्ये पॅरलल डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील. साऊंड वेव्ज ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन जी आहे, पुढं जाण्याची डायरेक्शन, ती कशी आहे, ॲक्च्युअल पोझिशनला पॅरलल आहे. दुसरा एक प्रकार आहे तो ट्रान्सव्हर्स वेव्ह. तो काही इथं त्यांनी तुम्हाला सांगितलेला नाही बिकॉज आपण जस्ट साऊंडवरती फोकस करतोय. सो साऊंड वेव्ज ह्या लॉन्जिट्युडिनल आहेत की इन विच द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह इज पॅरलल टू द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ द साऊंड पार्टिकल जे असेल ती. हे झालं. त्यानंतर मेडियमची आवश्यकता असते. नो व्हॅक्यूममध्ये ते साऊंड वेव्ज ट्रान्समिट होणार नाहीत. आता ह्या ज्या साऊंडच्या वेव्ज आहेत त्या मेडियममधून ट्रान्सफर होत असताना त्या ज्या प्रकारे किंवा ज्या फॉर्ममध्ये जातात बघा, ते एक्सप्लेन करणारी आपण एक ॲक्टिव्हिटी पण बघितलेली होती, ज्याच्यामध्ये एक ट्युनिंग फोर्क आपण बघितलेला होता. आणि ह्या ट्युनिंग फोर्कच्या आजूबाजूला असणारे जे एअर पार्टिकल्स आहेत ते सुरुवातीला स्टेडी आहेत असं आपण इमॅजिन करूयात की जेव्हा हे ट्युनिंग फोर्क्सचे जे आर्म्स आहेत ते स्टेडी असतील. जेव्हा हे ट्युनिंग फोर्कचे आर्म्स जेव्हा मूव्हमेंटमध्ये असेल, म्हणजे एकदा बाहेर, कारण व्हायब्रेशन्स आहेत, वेव्ज ज्या प्रोड्यूस होतात त्या व्हायब्रेशन्समुळे होतात. व्हायब्रेशन्स म्हणजे रॅपिड टू अँड फ्रो मूव्हमेंट.
मग एकदा हे टूनिंग फोर्कचे आर्म बाहेरच्या बाजूला बेंड होणार, एकदा आतल्या बाजूला बेंड होणार. या रॅपिड टू अँड फ्रो मुवमेंट्समुळे हे जे एअर पार्टिकल्स आहेत त्याला लागून असणारे ते एकदा कॉम्प्रेस होणार. म्हणजे जेव्हा ह्या टूनिंग फोर्कचे आर्म्स बाहेरच्या बाजूला बेंड होतील तेव्हा त्याच्या जवळची एअर जी आहे ती कॉम्प्रेस होणार आणि तिथे रिजन्स ऑफ हाय डेन्सिटी अँड प्रेशर, ज्याला आपण कॉम्प्रेशन्स म्हणतो, ते क्रिएट होतात. इथे पुढची एअर ही ॲज इट इज, म्हणजे सुरुवातीला ही स्टेडी असताना हे सगळे एअरचे पार्टिकल्स एका इक्वल डिस्टन्सवरती आहेत एकमेकांपासून, असं आपण इमॅजिन करूयात. आयडियली एअर मुव्हिंग असते, त्यामुळं असे स्टेडी पार्टिकल्स आपल्याला आयडियली दिसणार नाही, बट एक तुम्हाला समजण्यासाठी कन्सेप्ट म्हणून आपण हे दाखवलं असं. आता जेव्हा हे बेंड झाले ह्याचे आर्म्स, तर त्याच्या जवळचे जे पार्टिकल्स आहेत एअरचे ते काय झाले, दाबले गेले, की ज्याच्यामुळं कॉम्प्रेशनचे रिजन्स प्रोड्यूस झाले आणि हा पार्ट हे आधीचा आहे तसाच इंडिकेट करतो. त्यानंतर जेव्हा हे आर्म्स आतल्या बाजूला बेंड होतात तेव्हा काय झालं, तिथलं एअरवरचं प्रेशर हे कमी झालं आणि रिजन्स ऑफ लो डेन्सिटी अँड प्रेशर प्रोड्यूस झाले, ज्याला म्हणतात रेरिफॅक्शन्स. मग साऊंड वेव्ज जेव्हा ट्रान्समिट होत असतात एखाद्या मीडियममधून तेव्हा अशा प्रकारे कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्सचे रिजन्स जे आहेत ते प्रोड्यूस होतात. मग व्हॉट आर कॉम्प्रेशन्स? रिजन्स ऑफ हाय डेन्सिटी अँड प्रेशर. आणि दुसरा जो प्रकार आहे तो रेरिफॅक्शन्स, ज्याला म्हणतात रिजन्स ऑफ लो डेन्सिटी अँड प्रेशर. आलं लक्षात? जेव्हा साऊंड वेव्ह ट्रान्समिट होते तो अशा प्रकारचे दोन रिजन्स डेव्हलप होतात. आता हे जर डायग्रॅमॅटिकली दाखवायचं झालं तर हे कॉम्प्रेशन्स, हे रेरिफॅक्शन्स, हे कॉम्प्रेशन्स, हे रेरिफॅक्शन्स, हे कॉम्प्रेशन्स, असे अल्टरनेट कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन्स तयार होतात. हे आर सी. आता हे अल्टरनेट का तयार होतात? कारण आर्म जी आहे ती एकदा बाहेर बेंड होते, एकदा आत बेंड होते, बाहेर आत, बाहेर आत. सो अशा पद्धतीने कंटिन्युअसली ती आर्म बेंड होत राहिल्यामुळं एकदा कॉम्प्रेशन्स, एकदा रेरिफॅक्शन्स, कॉम्प्रेशन्स, रेरिफॅक्शन्स हे क्रिएट होतात. आता ह्या दोन कॉम्प्रेशन्स किंवा दोन रेरिफॅक्शन्स यांच्यामधलं अंतर त्याला म्हणायचं वेव्हलेंथ. आता ही जी वेव्हलेंथ आहे ती लॅम्बडा या चिन्हानं आपण दर्शवतो. सो दोन कॉम्प्रेशन्स किंवा दोन रेरिफॅक्शन्स यांच्यामधलं अंतर ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. ॲक्च्युली हे ह्याच्यामध्ये दिलेलं नाही कुठे, बट नंतर आपण जेव्हा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हा कन्सेप्ट बघणार आहे तिथे आपल्याला ही वेव्हलेंथ लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला इथे वेव्हलेंथची पण कन्सेप्ट सांगून ठेवली. आता इथंपर्यंत झाला आपला हा पहिला पॉईंट की साऊंड वेव्ज जे आहेत ते एनर्जी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं. लॉन्जिट्युडिनल वेव्ज असतात. साऊंड वेव्ज मीडियममधून ट्रान्समिट व्हायचं असतील तर त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे असेल तर त्याला मीडियमची आवश्यकता असते. आयदर इट मे बी सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. साऊंड वेव्स ट्रान्समिट होताना कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स हे प्रोड्यूस होतात त्या मीडियममध्ये आणि इथे ॲक्च्युअल जो पार्टिकल आहे तो त्याची जागा सोडून पुढे जात नाही. तो जस्ट काय करतो, समजा मी एक साऊंडचं पार्टिकल आहे, पुढे असे आहेत, तर जस्ट ते काय होतं, व्हायब्रेट होणार पुढे आणि ह्या व्हायब्रेशन्समुळं पुढच्या पार्टिकल्सची पोझिशन ही डिस्टर्ब होणार आणि अशी जी वेव्ह आहे ती फॉर्म होणार. आलं लक्षात? हा पहिला पॉईंट. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, इथे जस्ट तुम्हाला डेफिनिशन सांगायची आहे. तर आपल्या साऊंड वेव्हवरचा कुठलाही पॉईंट जो आहे एखादा, मग इट मे बी कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, हा पॉईंट एका काय म्हणत अंतरापासून दुसऱ्या एखाद्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा जो काही वेळ असतो, म्हणजे त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि किती वेळात डिस्टन्स कव्हर केलं याच्यावरती ती व्हेलॉसिटी ठरते. फॉर एक्झाम्पल ह्याची जर प्रॉपर डेफिनिशन आपण सांगायची झाली तर अशी सांगू शकतो की इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ पॉइंट
ऑन साऊंड वेव इन युनिट टाईम, ठराविक वेळात एखाद्या पॉईंटनं कव्हर केलेलं डिस्टन्स त्याला म्हणायचं व्हिलॉसिटी. आता ह्या जे वाक्य आहे याला जर फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो आता तो वेवलेंथचा रेफरन्स आला. इथं साऊंड वेवच्या बाबतीत डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ आपण कन्सिडर करतो. सो आपलं इथं काय होईल, व्हिलॉसिटी इज इक्वल टू वेवलेंथ अपॉन टाईम. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं, हा एक फॉर्म्युला मिळाला. आता हा जो फॉर्म्युला आहे ॲक्च्युली तो आपण असा मांडू शकतो, लॅम्डा बाय टी, म्हणजेच त्याला जर फोडायचं झालं आपल्याला दोन ह्याच्यात तर लॅम्डा अपॉन 1 इंटू 1 अपॉन टी असं ह्याला आपण फोडू शकतो. आता व्हिलॉसिटी आणि टाईम यांच्यामधलं कोरिलेशन जे आहे ते आपल्याला साऊंड वेवच्या फ्रिक्वेन्सीनुसार सांगता येतं. सो इथे फ्रिक्वेन्सी ही एक कन्सेप्ट आपण मेन्शन केली पाहिजे. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात, मगाशी जसं आपण याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स ही कन्सेप्ट बघितली तेव्हा मी काय सांगितलं तुम्हाला की दोन कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्समधलं अंतर त्याला आपण वेवलेंथ म्हटलं. आता ही फ्रिक्वेन्सी जी आहे साऊंड वेवची ती जर आपल्याला सांगायची झाली तर आपण असं सांगू शकतो की नंबर ऑफ ऑसिलेशन, आता ऑसिलेशन्स म्हणजे व्हायब्रेशन्स, सो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स कशाला म्हणूयात तर हे कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स जे आहेत, एक कॉम्प्रेशन टू दुसरं कॉम्प्रेशन किंवा एक रेरिफॅक्शन टू दुसरं रेरिफॅक्शन, जेव्हा ती साऊंड वेव कंप्लीट करते तेव्हा त्याचं एक ऑसिलेशन झालं असं आपण म्हणतो. सो असे किती नंबर ऑफ ऑसिलेशन झालेत याच्यावरती त्या साऊंड वेवची फ्रिक्वेन्सी ठरते. आणि मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर साऊंड वेव. आणि ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती न्यू या लेटरनं इंडिकेट करतो आपण असा. आणि मग व्हिलॉसिटीमध्ये आपण जे बघितलं की व्ही इज इक्वल टू लॅम्डा बाय टी, तर फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड ह्यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे तर न्यू इज इक्वल टू 1 अपॉन टी. म्हणजेच जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्या साऊंड वेवची तितकं हे नंबर ऑफ ऑसिलेशन जे आहेत ते कमी वेळेत जास्त होणार. म्हणजे आपण एखाद्या साऊंड वेवची फ्रिक्वेन्सी म्हणतो 50 हर्ट्झ आहे, फ्रिक्वेन्सी एक्सप्रेस करायचं युनिट आहे हर्ट्झ. मग साऊंड वेवची फ्रिक्वेन्सी जे आपण म्हणतो 50 हर्ट्झ आहे, इट मीन्स 1 सेकंदामध्ये असे 50 व्हायब्रेशन्स होतात. व्हायब्रेशन्स म्हणजे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन अगेन कॉम्प्रेशनपर्यंत जाण्यासाठी जेव्हा एखादी साऊंड वेव कंप्लीट करते तर त्याला म्हणायचं एक व्हायब्रेशन, किंवा रेरिफॅक्शन टू कॉम्प्रेशन अगेन टू रेरिफॅक्शन. सो हे पण एक व्हायब्रेशन कन्सिडर करू शकतो, किंवा ह्याला पण एक व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन ज्याला आपण म्हणूया. व्हायब्रेशन ऑसिलेशन सेम आपण इथे समानार्थी यूज करू शकतो. आता हे व्हिलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये पण एक कोरिलेशन दाखवता येतं की व्हिलॉसिटी इज इक्वल टू वेवलेंथ बाय टाईम. ह्यालाच आपण एक्सपांड कसं केलं की व्ही इज इक्वल टू लॅम्डा बाय 1 इंटू 1 अपॉन टी. आणि 1 अपॉन टी म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. सो व्हिलॉसिटी इज इक्वल टू वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. सो हे व्हिलॉसिटीचे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपल्याला मिळाले, हे दोन फॉर्म्युली म्हणूयात ते मिळाले. आता हा आपला सेकंड पॉईंट कंप्लीट झाला. बाकी जे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड त्याच्याशी रिलेटेड जी अदर इन्फॉर्मेशन होती ती काय तुम्हाला इथे विचारलेली नाही. देन आहे तो टाईप ऑफ साऊंड. टाईप ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, रिव्हर्बरेशन, सोनार, ह्युमन इयर, ह्या ज्या 3-4 कन्सेप्ट ज्या आहेत आपल्या त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. बिकॉज ह्या कन्सेप्ट्स आधी थोड्याशा समजवून घ्या आणि मग आपण पुढच्या पार्टकडे वळूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू.